माता रुक्मिणीचे माहेरघर व भगवान श्रीकृष्णाचे सासर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपुरात गुरुवारी रोजी 4 वाजता कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने दहीहंडी सोहळा पार पडला। या दहीहंडी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर दह्याचा प्रसाद उधळण्यात आला। यावेळी वारकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। सर्वप्रथम सकाळी विधिवत श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे महाभिषेक व आरती करण्यात आली। त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीसह टाळ, मृदुंग आणि रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण पालख्यांची नगर प्रदक्षिणा झाली। त्यानंतर दुपारी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे हबप लक्ष्मण महाराज बोधीगावकर यांचे काल्याचे कीर्तन पाठ पडले। त्यानंतर हबप संजय महाराज ठाकरे यांनी आपल्या प्रबोधन कार्यक्रमात जय रुक्मिणीचा एकच गजर केला। यावेळी व्यासपीठावर आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार राजेश वानखडे, सुधीर दिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन सचिव सदानंद साधू यांनी केले। त्यानंतर या दहीहंडी सोहळ्यात खासदार बळवंत वानखडे, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार राजेश वानखडे, संजय देशमुख, सरपंच प्रेमदास राठोड, माजी सदस्य गौरी देशमुख, पूजा आमले, मंदिर समितीचे उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांच्यासह अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच हजारो वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यथा नैसर्गिक भक्ती